हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहास स्पेशल या टॉपिकमधला एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, त्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून 1935चा भारत सरकारचा कायदा म्हणजे 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यानंतर 1813चा कायदा, त्यानंतर 1833चा कायदा. ओके, हे जे कायदे आहेत ह्या कायद्यावर विचारले जाणारे प्रश्न किंवा 1909चा कायदा बघा किंवा 1919चा कायदा, याच्यावर अनुषंगाने असलेले सगळे प्रश्न आहेत ना, तर या प्रश्न आयोगाला विचारलेले त्याचं अनालिसिस या सेशनमध्ये आपण करणार आहोत. म्हणजे तुमचा येणारा राज्यसेवा किंवा कंबाईन कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, अशा अनुषंगाने हे सेशन असणार आहे. दुसरं म्हणजे अनअकॅडमी या ॲपवर सुद्धा माझे लाईव्ह क्लासेस दररोज होत असतात. त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी ॲप हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी स्पेशल क्लास म्हणून सेक्शन असतो. माझ्यासोबत इतर एज्युकेटर आहेत, त्यांचे सुद्धा लाईव्ह क्लासेस तुम्हाला अनअकॅडमी ॲपवर पाहायला मिळतील. ओके, तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून ते फक्त ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. ठीक आहे, कंबाईन पूर्व 2018 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहेत 1909चा कायदा, इंडियन कौन्सिल ऍक्ट, 1861, इंडियन कौन्सिल ऍक्ट 1858 आणि 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. तुम्हाला दिलंय काय? ईस्ट इंडिया कंपनी. पहिला पॉईंट, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली हे माहित असू द्या. 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची काय आहे? स्थापना आहे. आता प्रश्न असा विचारलाय की ब्रिटिश साम्राज्यशाहीनं ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला, तो म्हणजे त्याचं अचूक उत्तर येते पर्याय क्रमांक 3 बरोबर. म्हणजे जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणतो आपण, 1858चा जो कायदा म्हणतो, या कायद्यानुसार झालेलं होतं. कारण राणीचा जाहीरनामा जो म्हणतो 1858च्या कायद्यानुसार झाले. कारण राणीचा जाहीरनामा कधीचा आहे तर तो आहे 1 नोव्हेंबर 1858. ही तारीख पण लक्षात घ्या. राणीचा जाहीरनामा म्हटल्यानंतर काय येणार? 1 नोव्हेंबर 1858. हे तुम्हाला लक्षात येईल बरोबर. ठीक आहे, आता राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला तर तो होता लॉर्ड कॅनिंग. कारण त्यावेळी जे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कॅनिंग, त्यांना 1858च्या कायद्यानुसार ते पहिले व्हाईसरॉय झाले आणि भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं. कारण 1858च्या कायद्यानुसार व्हाईसरॉय हे पद निर्माण झालेलं होतं. म्हणजे व्हाईसरॉय चेंजेस झाले, नावामध्ये चेंज झाला होता. ठीक आहे, दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे भारत मंत्री. ठीक आहे, भारत मंत्री पदाची निर्मिती झाली. त्यानंतर स्टॅनले जे आहेत ते पहिले भारत मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. स्टॅनले जे होते त्याचे पहिले भारत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. बरं, राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग यांनी कोठी वाचून दाखवला असं जर विचारलं तर ते ठिकाण येतं अलाहाबाद. कोणतं ठिकाण येतं? अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवलेला होता. भारत मंत्री म्हणजे स्टॅनले आलं. आता या भारत मंत्र्यांना मदत करण्यासाठी एक इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली. भारत मंत्री जे आहे त्यांना मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना. मग आता या इंडिया काउन्सिलमध्ये काय केलं होतं? एकूण 15 सदस्य असतील असं म्हटलेलं होतं. इंडिया काउन्सिल, भारत मंत्री म्हटलं की लक्षात घ्या 15 सदस्य, आणि या 15 सदस्यामध्ये 8 सदस्य कोणते असतील आणि 7 सदस्य कोणते असतील असं डिस्ट्रीब्युशन केलं होतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, 8 सदस्य असतील तर ते ब्रिटिश राज्यसत्तेकडून असतील. कुणाकडून असतील? 8 सदस्य ब्रिटिश राज्यसत्तेकडून असतील आणि 7 सदस्य असतील ते कंपनीकडे, ईस्ट इंडिया कंपनीकडं 7 सदस्य असतील. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर केलं गेलं होतं. ओके, आता गव्हर्नर जनरल म्हणजे आपण आताच जस्ट पाहिले लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय तो ठरलेला होता. हे लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न आहे, सन 1919च्या कायद्यानं जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा या दोघांची नेमणूक केली गेली. राज्यसेवा मुख्य 2019ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शनमध्ये वलंकर आहेत, शिवराम जन्मा कांबळे, किसन फागोजी बनसोडे, विठ्ठल शिंदे, गवई, कालीचरण नंदागवळी, बाबासाहेब आंबेडकर आणि विठ्ठल शिंदे. आता याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे गवई आणि कालीचरण नंदागवळी. ओके, गवई आणि कालीचरण नंदागवळी म्हटलं की गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भात लक्षात ठेवा. कारण गोंदिया जिल्ह्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी काढली असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर आहे कालीचरण नंदागवळी. गोंदिया जिल्हा, मुलींची पहिली शाळा. ओके, मुलींची पहिली शाळा ही कोणी काढली असं जर विचारलं तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कालीचरण नंदागवळी. ओके, हे लक्षात घ्या, मुलींची पहिली शाळा.
ओके. त्यानंतर उदय वाचनालय गोंदिया जिल्ह्यामध्ये परत सुरू करण्यात आलं होतं. याच्या संदर्भामध्ये सुद्धा कालीचरण नंदागोळी येतात. म्हणजे गोंदिया जिल्हा, कालीचरण नंदागोळी हे लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि ही गवई ह्या दोघांची अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक झालेली होती. ठीक आहे. 1919च्या कायद्यानं. दुसरी महत्वाची गोष्ट, 1919च्या कायद्यानं द्विदल राज्य पद्धती कुठे लागू करण्यात आली? 1919च्या कायद्यानं द्विदल राज्य पद्धती कुठे लागू करण्यात आली? तर त्याचं उत्तर येते प्रांत. कारण 1919च्या कायद्यानं प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती लावण्यात आली होती. आणि जो 1935चा कायदा यानं काय केलं होतं, तर ही द्विदल राज्य पद्धती केंद्रामध्ये लावली होती. म्हणजे प्रांतांना काय केलं होतं, स्वायत्तता दिली होती. 35च्या कायद्यामध्ये काय होतं, प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली, हे लक्षात घ्या. आणि केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती लावली होती. ओके. हेही तुम्हाला तिथं ॲडिशनली माहीत असू द्या, ते सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जो राज्यसेवा पूर्व 2012ला विचारला होता, ASO पूर्व 2011ला विचारला होता. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानं मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? 1813चा संधी कायदा, 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा का 1935चा भारत सुधारणा कायदा, असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. आता याचा करेक्ट आन्सर कोणतं येतं? कारण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हटलं की 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, या कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिलेलं होतं. ओके. आता हा 1909चा कायदा. ठीक आहे. 1909चा कायदा. दुसरी महत्वाची गोष्ट, महात्मा गांधीजींचं एक वक्तव्य आहे, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे ना, या कायद्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य आहे. ते म्हणजे हे आपल्या नाशाचं कारण ठरलंय. हा कायदा म्हणजे आपल्या नाशाचं कारण, असं गांधीजींनी म्हटलं. का बरं म्हटलं असेल? हा कायदा म्हणजे आपल्या नाशाचं कारण ठरलं, असं गांधीजींनी म्हटलं होतं. का? कारण हे विभक्त मतदारसंघ मुस्लिमांसाठी देण्यात आले, त्यामुळं जे हिंदू मुस्लिम आहे यांच्यामध्ये फूट पडायला वाव मिळाला, असं गांधीजींचं मत होतं. त्यामुळं हे आपल्या नाशाचं कारण ठरलं, म्हणजे हा 1909चा कायदा. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, विभक्त मतदारसंघ. 1919चा कायदा जर बघितलं, या कायद्यानं शिखांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले. म्हणजे इंग्रजांनी तोडा आणि फोडा हे रणनीती वापरलेली तुम्हाला पाहायला मिळते. 1935चा कायदा जर बघितलं, यामधून तुम्हाला भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आहेत. भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ या कायद्यानं दिलेले. भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन असतील किंवा युरोपियन यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली होती. म्हणजे बरेचसं विभक्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून म्हटलंय. ठीक आहे. सिंपलचा प्रश्न आहे. तर हा पगार म्हटलं की आन्सर करेक्टली काय असणार आहे? 1919चा कायदा. 1919च्या कायद्यानुसार भारत मंत्र्यांचा पगार काय केलं होतं? इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची सुरुवात केली गेली होती. आता 1919चा कायदा म्हटलं की तुम्हाला यामध्ये कमीत कमी 3 गोष्टी माहिती असू द्या. पहिली महत्वाची गोष्ट, या कायद्यानुसार 1919च्या कायद्यानुसार शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले? शेषाधिकार जे होते ते कोणाकडे देण्यात आले? तर 1919च्या कायद्यानुसार शेषाधिकार देण्यात आले होते केंद्राकडे. म्हणजे जे केंद्र आहे या केंद्राकडे शेषाधिकार असतील असं म्हटलं होतं. मात्र 1935चा कायद्याचा जर तुम्ही कंपॅरिझन केलं, 1935च्या कायद्याचा जर विचार केला, तर यामध्ये शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले असं जर विचारलं तर ते शेषाधिकार देण्यात आले होते गव्हर्नर जनरल. मी जी लिहितो, जी म्हणजे काय? गव्हर्नर जनरलकडे शेषाधिकार असतील असं 1935च्या कायद्यामध्ये सांगितलं गेलं होतं. ओके. हा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर असू द्या. दुसरी महत्वाची गोष्ट, 1919च्या कायद्यानुसार महत्वाचं म्हणजे एक नवीन पद तयार करण्यात आलं, ते म्हणजे हाय कमिशनर. कोणतं पद तयार करण्यात आलं? हाय कमिशनर. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 महत्वाची गोष्ट आहे. आता एक लक्षात घ्या, ह्या कायद्याने 1919च्या कायद्यानं काय केलं? भारत मंत्र्याचा पगार जो पहिला भारताच्या तिजोरीतून दिला जात होता, पहिल्यांदा कुठून दिला जात होता? भारताच्या तिजोरीतून. तर तो काढून कुठं देण्याला सुरुवात केली? तर इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली. म्हणजे भारताच्या तिजोरीवरचा जो भार होता ना, तर तो कमी केला. मात्र 1919च्या कायद्यानं पुन्हा काय केलं? तर हाय कमिशनर ऑफ इंडिया हे नवीन पद तयार केलं. हाय कमिशनर ऑफ इंडिया हे नवीन पद तयार केलं आणि हे पद म्हणजे गव्हर्नर जनरलला सहाय्य करण्यासाठी जो ब्रिटिश सत्तेकडे, ब्रिटिशमध्ये तो अधिकार असेल, मात्र याचा जो पगार आहे ना तो पुन्हा भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक लक्षात घ्या, भारताच्या तिजोरीतून पगार. म्हणजे तुम्हाला समजलं का यामध्ये काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला? तर पहिलं म्हणजे
1919च्या कायद्यानं काय केलं, तर जे भारत मंत्र्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जात होता तो काढला आणि इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली. मात्र 1919च्या कायद्यानं काय केलं, हाय कमिशनर पद तयार केलं आणि त्याचा भार भारताच्या तिजोरीवर टाकला. हाय कमिशनर पद कशासाठी होतं, तर गव्हर्नर जनरलला सहाय्य करण्यासाठी ब्रिटिशमध्ये काम करणारा व्यक्ती असं प्रकारे ते केलं होतं. याच्यामुळे काय झालं, तर जे भारताच्या तिजोरीवर भार पडायचा होता तो पडतच राहिला. तो काय कमी झाला का, नाही. भारत मंत्र्याला पगार द्या किंवा हाय कमिशनरला पगार द्या, दोन्ही सारखंच आहे. हे लक्षात घ्या, परीक्षेला हे विचारलं होतं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे 1919च्या कायद्यानं काय केलं, तर प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती आणली. म्हणजे प्रांत जो आहे या प्रांतामध्ये काय केलं होतं, द्विदल राज्य पद्धती आणली 1919च्या कायद्यानं. मात्र 1935चा कायदा आहे, या 35च्या कायद्यानं प्रांतामध्ये असलेली द्विदल शासन पद्धती काढली आणि काय केलं, प्रांतांना स्वायत्तता दिली. म्हणजे प्रांतांना काय केलं होतं, स्वायत्तता दिली 1935च्या कायद्यानं. मात्र केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती लावली. प्रांतातली द्विदल राज्य पद्धती काढली आणि 1935च्या कायद्यानं केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती लावली. म्हणजे हा एक पॉईंट आहे, हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जे पॉईंट आहेत ना, हे थोडंसं लक्षात ठेवा, परीक्षेसाठी जास्त महत्त्वाचं ठरेल. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. आता आणखी महत्त्वाचं काय झालं, तर जे 1919च्या कायद्यानं काय केलं होतं, तर केंद्रामध्ये द्विग्रही कायदेमंडळ स्थापन केलं होतं. केंद्रामध्ये काय केलं होतं, द्विग्रही कायदेमंडळ हे स्थापन करण्यात आलं 1919च्या कायद्यामुळे. मग इथं काय करण्यात आलं होतं, तर ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर होतं 60 आणि 145 असं सदस्य. म्हणजे वरिष्ठ ग्राहात 60 सदस्य असतील, कनिष्ठमध्ये 145 असतील, असं स्ट्रक्चर केलं गेलं होतं. ओके. दुसरं महत्वाची गोष्ट, भारत मंत्र्यांचा पगार किंवा भारत मंत्री पद कशामुळे आलं, तर ते 1858च्या कायद्यामुळे आलं ना भारत मंत्री पद. ओके, हे लक्षात असू द्या. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर समजलं. आय होप हे सगळं डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कलम 1919च्या मॉन्टफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये समावेश करण्यात आले. आताच पाहिलं ना, 1919च्या कायद्यामध्ये हाय कमिशनर ऑफ इंडिया या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे. स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल नाही. भारत मंत्र्याचा पगार हिंदुस्थानच्या तिजोरीतून नाही, भारत मंत्र्याचा पगार या कायद्यानुसार कुठं गेला, तर इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली, हिंदुस्थानच्या नाही. ओके. हाय कमिशनरचा जो पगार होता, हाय कमिशनर ऑफ इंडिया म्हणून अधिकारी होता, याचा भार हा भारताच्या तिजोरीवर होता. ओके. याचा भार कुठं होता, भारताच्या तिजोरीवर होता. हे लक्षात ठेवा. तर याच्यामुळं हे स्टेटमेंट सुद्धा दुसरं चुकीचं आहे, तिसरं चुकीचं आहे, भारताच्या तिजोरीत. बरोबर कोणतं म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हे काय तुमचं या ठिकाणी आन्सर, एवढे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून, म्हणजे जो 1919च्या कायद्यानं हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद निर्माण झालं, तर पहिल्यांदा हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली, असा सिंपल प्रश्न विचारलाय. कंबाईन पूर्व 2018ला हा प्रश्न विचारला होता. सिंपलचं उत्तर आहे सर विल्यम मेयर. हे काय तुमचं अचूक उत्तर आहे. भारताचे पहिले हाय कमिशनर म्हणून सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आलेली होती. हे लक्षात असू द्या. हे महत्वाचं. हाय कमिशनर म्हणजे काय, तर भारताचा जो व्हाईसरॉय आहे याचा प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये काम करेल. हे लक्षात घ्या. भारताचा जो व्हाईसरॉय आहे याचा प्रतिनिधी म्हणून तो कुठं काम करणार, भारताच्या व्हाईसरॉयचा प्रतिनिधी म्हणून तो काम कुठं करणार, इंग्लंडमध्ये काम करणार, आणि याचा भार भारताच्या तिजोरीवर. हे कसं चालेल, हे असं घडलं होतं. याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, भारत सरकारचं कार्यकाल म्हणजे याच्यामधून ह्या हाय कमिशनरचं 6 वर्ष वगैरे असं करण्यात आलं होतं. एवढं लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सर विल्यम मेयर परीक्षेला विचारलं गेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, सन 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली. कंबाईन गट ब पूर्व 2019ला हा प्रश्न विचारला होता. तर याच्यामध्ये दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास असे आन्सर दिलेत. करेक्ट आन्सर येतं भूपेंद्रनाथ बसू. ओके. भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली होती 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये. कोणाला केली होती, लॉर्ड चेम्सफर्ड यांना त्यांनी मदत केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या काळामध्ये प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती. STI पूर्व 2014ला विचारला होता. प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय, तर 1935चा कायदा. 1935चा कायदा. ठीक आहे. या 1935च्या कायद्यानं काय केलं, प्रांतांना स्वायत्तता दिली आणि तो कुठं लागू करण्यात आली, तर केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती दिली, प्रांतांना स्वायत्तता.
प्रांत स्वायत्तता म्हटलं की तुम्हाला 1935चा कायदा, आणि याचा अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली होती तर 1 एप्रिल 1937. 1 एप्रिल 1937. कधीपर्यंत चाललं होतं तर ते 1939 पर्यंत चाललं होतं. याचा अर्थ प्रांतिक स्वायत्तता कधी कार्यरत होती तर हे 1937 ते 1939 हे काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, लक्षात घ्या. दुसरं म्हणजे 1935चा कायदा, फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती 1 ऑक्टोबर 1937. 1 ऑक्टोबर 1937 फेडरल कोर्ट, आणि ज्या फेडरल कोर्टाला आपण नंतर आता हायकोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणून त्याला म्हणतो, फेडरल कोर्टाचं रूपांतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये झालं जानेवारी 1950 मध्ये. ओके, जानेवारी 1950 मध्ये सुप्रीम कोर्ट झालं. ठीक आहे, हे लक्षात असू द्या फेडरल. ओके, म्हणजे प्रांतिक स्वायत्तता कधी कार्यरत होती 1937 ते 1939 हे काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली? तर आन्सर येतं त्याचं करेक्टली ह्या 4 ऑप्शन्स पैकी बी आन्सर, म्हणजे 1813चा संधी कायदा होता. या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक जी मक्तेदारी होती ना तर ती संपुष्टात आलेली होती, हे लक्षात घ्या. आता 1813चा संधी कायदा म्हटलं की तुम्हाला यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिलं म्हणजे जो ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार एकाधिकार होता ना तर तो रद्द करण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला. पण याला अपवाद काय येतो? अपवाद येतो तो म्हणजे चीनचा व्यापार, चीनशी असलेला व्यापार, आणि जो चहाचा व्यापार होता, चीन आणि चहाचा व्यापार याला अपवाद होता. चीन चहा व्यापार याला काय होता? अपवाद होता. ओके, व्यापार एकाधिकार काय झाला होता? रद्द झाला होता किंवा नष्ट करण्यात आला होता, हे लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे याच्यामध्ये ब्रिटिश मिशनऱ्यांना, हे ज्या ब्रिटिश मिशनऱ्या होत्या तर यांना अधिकृत परवानगी दिली होती भारतामध्ये धर्मप्रसार करायला. ब्रिटिश मिशनऱ्यांना धर्मप्रसार करायला अधिकृत परवानगी, धर्मप्रसार करायला परवानगी देण्यात आली होती या कायद्यानुसार. कोणत्या? 1813च्या संधी कायद्यानुसार. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर 1813च्या कायद्यानुसार आणखी महत्त्वाची गोष्ट काय येते तर याच्यामध्ये शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे भारतातल्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करावे तर यासाठीची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे हे 3 पॉईंट तुम्हाला 1813च्या संधी कायद्यानुसार मिनिमम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, मुडीमन कमिटी का नेमण्यात आली होती? ISO पूर्व 2012ला विचारलं होतं. कारण मुडीमन कमिटी नेमण्यात आली होती 1919चा जो कायदा आहे या कायद्याच्या चौकशी करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान सरकारचा 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार झाली? STI पूर्व 2013ला विचारलं होतं. याच्या घटनामध्ये मुडीमन कमिटी येते, सायमन कमिशन येते, नेहरू रिपोर्ट येतो आणि बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे. म्हणजे ह्याचं सर्वच्या सर्व बरोबर पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे. नेहरू रिपोर्ट म्हटलं की 2 गोष्टी, एक म्हणजे या नेहरू रिपोर्टचे अध्यक्ष कोण होते? कोणते नेहरू? तर ते अध्यक्ष येतात मोतीलाल नेहरू. कोणते अध्यक्ष येतात? मोतीलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू या कमिटीच्या संदर्भामध्ये येतात का? तर डेफिनेटली येतात. तर जवाहरलाल नेहरू या कमिटीसाठी कोण होते? सेक्रेटरी राहिले होते. सेक्रेटरी म्हटलं की जवाहरलाल नेहरू, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या कायद्यावर लोकमान्य टिळकांनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका केली होती? कारण याचं उत्तर येतं 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. असं का बरं म्हटलं असेल त्यांनी की हे स्वराज्य पण नाही आणि त्याचा पायाही नाही, अशी टीका त्यांनी का केली? याचं रिझन येतं ते म्हणजे जे मॉन्टेगो यांनी घोषणा केली होती 20 ऑगस्ट 1917ला. मॉन्टेगो यांची ऐतिहासिक घोषणा येते 20 ऑगस्ट 1917ला. मॉन्टेगो यांची ऐतिहासिक घोषणा होती भारताला टप्प्याटप्प्यानं स्वशासनाचे अधिकार किंवा स्वराज्याचे अधिकार देण्यात येतील. परंतु तसं म्हटलं 1917ला, पण 1919च्या कायद्यामध्ये तसं काहीच दिलं नव्हतं. म्हणून लोकमान्य टिळकांनी काय म्हटलं की हे स्वराज्य पण नव्हं आणि त्याचा पायाही नव्हं, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. ओके, हे महत्वाचं. काँग्रेसने सुद्धा या ठरावाला किंवा 1919च्या कायद्याला काय म्हटलं होतं? हा कायदा अपुरा आहे, असमाधानकारक आहे किंवा निराज्यजनक आहे, अशी टिप्पणी काँग्रेसने केलेली तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद निर्बंध यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? STI पूर्व 2011ला विचारलं होतं.
1935चा कायदा फेटाळून लावला होता. 1935चा कायदा म्हटलं तर एक लक्षात घ्या, शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले होते? पहिली गोष्ट, शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले होते? गव्हर्नर जनरलकडे. मी तर म्हणले ना, गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार, कारण त्यांच्याकडे जर शेषाधिकार दिले गेले तर बऱ्याचशा गोष्टी ते करू शकणार होते. त्यामुळं हा कायदा फेटाळण्यात आलेला होता, हेही लक्षात असू द्या. फेटाळला, इथे पेट्रोल झाले, फेटाळायला शब्द पाहिजेत. सन 1919 मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती? कनिष्ठ म्हटलं तर तुम्हाला आन्सर येणार आहे 145, वरिष्ठ म्हटलं तर 60, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय आहे? अचूक उत्तर आहे. कनिष्ठ म्हणजे छोटं सभागृह, खालचं सभागृह, वरिष्ठ म्हणजे वरचं सभागृह, हे लक्षात ठेवा. कारण 1919च्या कायद्यानुसार केंद्र स्तर जो होता, या केंद्र स्तरावर द्विग्रही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं. काय करण्यात आलं होतं? द्विग्रही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं. आणि याच्यामुळं केंद्र स्तरावर जे कनिष्ठ सभागृह होते त्यामध्ये 145, वरिष्ठ म्हटलं की 60, हे तुमचं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? STA पूर्व 2012ला विचारला होता. YB चव्हाण, मोरारजी देसाई, विठ्ठलभाई पटेल. करेक्ट आन्सर येतं विठ्ठलभाई पटेल. 1925 केंद्रीय कायदेमंडळाचे सभापती म्हटलं विठ्ठलभाई पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता? STA पूर्व 2012ला विचारला होता. याचा करेक्ट आन्सर येतो तो म्हणजे स्वराज्य पक्ष. आता याच्यामध्ये दोन गोष्टी, स्वराज्य पक्षाचा जर तुम्ही थोडासा अभ्यास केला तर 1919च्या कायद्यानुसार 1923 मध्ये ज्या इलेक्शन्स झाल्या त्या इलेक्शन्समध्ये स्वराज्य पक्षाला जागा मिळाल्या होत्या 42. किती जागा मिळाल्या होत्या? 42. आणि 1926 मध्ये जर इलेक्शन झाल्या त्यामुळे त्यांना जागा किती मिळाल्या होत्या? तर 40 जागा मिळाल्या होत्या. कारण 3 वर्ष, इथे एक लक्षात घ्या पहिली महत्त्वाची गोष्ट, जो मागचा प्रश्न होता आपला, याच्या मागचा म्हणजे जो केंद्रीय कायदेमंडळात म्हणलं आपण कनिष्ठ आणि वरिष्ठ, हे जे कनिष्ठ सभागृह होतं 145 जागा, याचं इयर होतं 3 वर्षासाठी, आणि वरिष्ठ होतं ना त्याच्यासाठी किती इयर होतं? तर हे 5 वर्षासाठी होतं. म्हणजे 3 वर्षांनी कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होत होत्या. याचा अर्थ ज्या प्रांताचा आपण इथं म्हणतोय 1923 आणि 1926 फरक कितीचा? 3 वर्षाचा. आलं का लक्षात? ठीक आहे. 42 जागा निवडून आल्या होत्या स्वराज्य पक्षाच्या, आणि 26 मध्ये 40 जागा होत्या. 46 नाही 40 जागा निवडून आलेल्या होत्या. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्याबाबत महत्त्वाची गोष्ट काय? स्वराज्य पक्ष. स्वराज्य पक्ष स्थापन होण्यासाठी महत्त्वाचं अधिवेशन येतं, ते म्हणजे डिसेंबर 1922 गया या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी तसा ठराव मांडला होता, मात्र तो ठराव तिथं फेटाळण्यात आला. तो ठराव फेटाळताना 890 विरुद्ध 1748 एवढ्या मतांनी तो ठराव फेटाळण्यात आला. याची परिणिती काय झाली? तर जे महत्त्वाची लोक होती, म्हणजे स्वराज्य पक्षाची स्थापना कधीची असं जर विचारलं तर तुम्हाला उत्तर असणार आहे 1 जानेवारी 1923. 1 जानेवारी 1923ला स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली होती. स्वराज्य पक्षाची स्थापना होताना त्याचं नाव होतं काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. काय नाव होतं? काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. ओके, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी असं नाव देण्यात आलेलं होतं. याचे अध्यक्ष कोण होते? तर चित्तरंजन दास काय होते? या काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष होते. आणि मोतीलाल नेहरू काय होते? तर सचिव होते. मोतीलाल नेहरू कोण होते? तर या स्वराज्य पार्टीचे सचिव राहिले होते. हा पॉईंट सुद्धा तुम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे किंवा लक्ष द्यावं लागेल याच्यावर सुद्धा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची कोणती वैशिष्ट्ये? डबल प्रश्न विचारला होता PSI पूर्व आणि ASO मुख्याला. ओके, त्यामुळे प्रांतिक स्वायत्तता येतं, केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती येतं, 2 सभागृह असलेलं केंद्रीय कायदेमंडळ येतं, आणि संघराज्याचं न्यायालय येतं. करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे अ, ब, ड. पुढचा प्रश्न आहे, कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? सिंपल आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे पहिल्यांदा जे रेग्युलेटिंग ऍक्ट होता 1773चा ह्याच्यामध्ये, कारण ईस्ट इंडिया कंपनीची तेव्हा सत्ता होती आणि ईस्ट इंडिया कंपनीवर बरंचसं कर्ज झालं होतं, म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रिटिश संसदेकडे कर्ज मागितलं. ब्रिटिश संसदेनं कर्ज देण्या अगोदर 2 समित्या नेमल्या, त्यावरनं शिफारशी घेतल्या, आणि ब्रिटिश संसदेनं काय केलं? कर्ज देतो पण त्यांनी त्याच्यावर अटी टाकल्या.
तो अटी म्हणजे हा 1773चा काय होता, रेग्युलेटिंग ऍक्ट होता. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी, 1772 हे इयर महत्वाचं, कारण कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी हे जे पद आहे या पदाची निर्मिती केली गेली. कोणी केली तर वॉरेन हेस्टिंग यांनी केली. कलेक्टर आणि ह्या पदाची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर त्याचं करेक्ट आन्सर येतं वॉरेन हेस्टिंग. हे लक्षात असू द्या. ओके, तर एक लक्षात घ्या, हे 3 क्लासेस म्हणून मी काय दिले, तर हे अनअकॅडमी लर्निंग ॲप आहे. याच्यावर आपले दररोज 3 स्पेशल क्लास होते. तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता. सकाळी 11, दुपारी 2 आणि रात्री 9 वाजता. हे सगळे फ्री आहेत आणि लाईव्ह क्लासेस आहेत. फ्री आणि लाईव्ह क्लासेस तुम्ही तिथं अटेंड करू शकता. ओके, थँक्यू.